सुस्वागतम. आजच्या भागामध्ये आता इकडे जे राणी आणि इंद्र असतात ते दोघे एकमेकाशी बोलत असतात. राणी इंद्राला मिठी मारते आणि म्हणते की इंद्र सर, अहो तुम्हाला काय झालं असतं तर मी काय केलं असतं इंद्र सर. तर आता इंद्र म्हणतो, अगं राणी, माझ्यासाठी तू एवढं सगळं कशाला करायचं? अगं कशाला उगाच स्वतःला त्रास करून घेतला? अगं तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू नसतो शकलो, असं तो राणीला बोलतो. राणी म्हणते, अहो इंद्र सर, मी तर तुमच्याशिवाय नाही राहू शकत इंद्र सर. मी ही तुमच्यासाठी नाही केलं, मी माझ्या स्वतःसाठी केलं, असं बोलत असते. आता इकडं मालती बाहेर आबांची वाट बघत असते, आबा का येत नाहीये म्हणून. तर इकडे जे आबा आहेत ते कलांबा मागे फिरत असतात, कारण ते कलांबाला शोधत असतात, ते आणि रतन. तर आता ते कलांबाला मारण्यासाठी विक्रांतचे गुंड येतात आणि तिला मारता लागतात, तर ती धूळ फेकून पळून जाते. तर आता लगेच रतन विचारतो, काय हो आबा, कुणाची माणसं असतील ही? तर आता आबा म्हणतात, विक्रांतची. आपण त्यामुळे आधी तिच्या मागे थांबूयात. आपण आहे ना त्या कलांबा मागे थांबूयात, कारण ती पहिले आपल्या ताब्यात आली पाहिजे, असं आबा बोलतात. तर तो म्हणतो, ठीक आहे मग. तर आता लगेच ते त्या कलांबा मागे जायला लागतात. तर इकडं जी कलांबा आहे ती पळत राहते पूर्ण, कारण तिला ते गुंड खूप त्रास देत असतात. तर आता इकडे आबा म्हणत असतात की आता काय करायचं आपण. तर आता लगेच तो म्हणत असतो की हे बघा आबा, तुम्ही आता काही करू नका, आपण बरोबर तिच्या पाठीमागे जाऊ, असं म्हणत असतो. तर आता लगेच आबा आणि ते दोघेजण आता तिचा पाठलाग करत असतात, तिथे तिला शोधत असतात कुठे गेली म्हणून. तर आता तिला ते शोधत असतात. तर इकडे आबा ते घरी येतात. तर आता मालती घरात येते, मालती ना आबा. तर आणि इंद्र येते एका चातुर्णावर दोघीजण झोपलेली असतात एकमेकांजवळ. हे बघून मालती खूपच चिडते, म्हणते, बघितलं का काय चाललंय दोघांचं, असं म्हणत असते. तर इकडे जे दादसाहेब महाडिक आहे त्यांना कळतं की विक्रांतनी त्यांच्या बायकोला गायब केलं आहे म्हणून. तर आता ते त्या त्याच्या जवळ येतात आणि म्हणतात की विक्रांत, लवकर सांग तू मला, माझी बायको कुठं आहे, नाहीतर बघ मी काय करेल. तर आता विक्रांत म्हणतो, नाही सांगणार, मला नाही माहिती तुमची बायको. तर आता लगेच जो दादसाहेब महाडिक आहे ते आता म्हणतात की मी आता विक्रांत राणील त्यांना सगळ्यांना सगळं सत्य सांगून टाकणार आहे, असं म्हणतात आणि तिकडे ते सत्य सांगायला निघतात. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.